महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक राज्याच्या सीमेवर धुडगूस घालणाऱ्या ओमकार हत्तीला वंतारामध्ये नेलं जाणार आहे। मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने हा निर्णय दिलाय आणि समिती नेमण्याची सूचना देखील केलेली आहे। ओमकार हत्ती वंतारामध्ये सोडण्याच्या हालचाली आणखी गतिमान होणार आहेत। मात्र ओमकार हत्तीचा नैसर्गिक अधिवास बदलणं धोक्याचं ठरू शकतं, अशी याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी युक्तिवाद करत माहिती दिली आहे। विजय केसरकर आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। विजय, ओमकार हत्तीला वंतारामध्ये नेण्याचा हा सगळा जो प्लान आहे तो कशा पद्धतीने अंमलात आणला जाणार आहे, त्यात अडथळे काय काय आहेत आणि याचिकाकर्त्यांचं काय म्हणणं आहे? प्रज्ञा, गेल्या 2 महिन्यांपासून या संदर्भातली चर्चा आहे ती सुरू होते की ओंकार हत्तीला वनतारामध्ये नेलं जाणार आहे। त्या संदर्भातली एक वनताराची टीम देखील या ठिकाणी बांदा या ठिकाणी पोहोचली होती। मात्र या संदर्भात कोर्टामध्ये गेल्यानंतर कोल्हापूरच्या सर्किट बेंचने निर्णय दिलेला आहे की ओंकारला तात्पुरतं वनतारामध्ये घेऊन जाऊ शकताय। त्या संदर्भातली एक उच्च स्तरीय समिती देखील नेमावी लागणार आहे, कारण आपल्याला माहिती आहे की ओंकार हत्तीनं महाराष्ट्र असेल, कर्नाटक असेल, गोवा असेल या तिन्ही राज्यांच्या सीमेवरती प्रचंड धुडगूस आहे तो घातलेला आहे आणि तो कळपापासून वेगळा झालेला हा हत्ती आहे आणि त्यामुळे तो प्रचंड आक्रमक आहे आणि म्हणून त्याला आता कुठेतरी वनतारामध्ये नेऊन सुरक्षित ठेवण्यासंदर्भातली या ठिकाणी हालचाली आहेत त्या गतिमान झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात। 1 महिन्याभरापूर्वी वनताराची संपूर्ण टीम या ठिकाणी दाखल झाली होती, जी त्याची ॲनिमल ॲम्ब्युलन्स असते त्याच्यासहित या ठिकाणी सगळी टीम दाखल झाली होती। मात्र पुन्हा काय अडथळे आले आणि आता कोर्टाने या संदर्भातला निर्णय दिलाय। असं असलं तरी ओंकारचा जो नैसर्गिक अधिवास आहे तो बदलणं हे त्याच्यासाठी त्याच्या जीवितासाठी धोका उद्भवू शकतो आणि त्यामुळे त्याला चांदोली असेल किंवा राधानगरी असेल या अभयारण्यामध्ये, या अभयारण्याच्या परिसरामध्ये सोडावा अशा पद्धतीची याचिकाकर्त्यांची भूमिका आहे ती या ठिकाणी पाहायला मिळते। ज्यावेळी कोर्टाने हा निर्णय दिला त्याच्यानंतर ओंकार प्रेमी आहे बांद्यामध्ये एकवटलेले आपल्याला देखील पाहायला मिळाले आहेत। त्यामुळे ओंकारला वनतारामध्ये घेऊन जाऊ दिलं जातं का? बरोबर आहे। त्यामुळे आता हे सगळं कशा पद्धतीने अंमलात आणलं जाणार आहे आणि कशा पद्धतीने ही प्रक्रिया पार पडते याकडे लक्ष असेल। विजय, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।